नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। वसा खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू। वसा येथे 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी लखन संतोबा वाड वय 30 वर्ष याचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। हा मृत्यू रविवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला असून त्याच्या पार्थिवावर वसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता वसा येथील आडगाव फाटा रोडवर विठ्ठल शिंपले यांच्या शेतालगत प्रेम संबंधातून झालेल्या वादामुळे लखन आव्हाड याने वडील संतोबा आव्हाड यांच्या सहकार्याने परभणी जिल्ह्यातील सखुबाई कुंदन सोनोने वय 35 वर्ष या महिलेला धारदार शस्त्राने गळा चिरून ठार मारले होते। खून करून आरोपी लखन व त्याचे वडील दुचाकीवरून फरार झाले होते। मात्र वसमत फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात लखन गंभीर जखमी झाला तर त्याचे वडील किरकोळ जखमी झाले। गंभीर अवस्थेत लखनला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणामुळे वसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।